साधं आणि टेस्टी काहीतरी खावंसं वाटतंय, मग ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरे, मोहरी घाला. ते छान तडतडले की त्यात हिंग, कढीपत्ता, हिरवी मिरची घाला. हे सगळं छान परतवून घ्या. त्यानंतर हळद घालून धुतलेले तांदूळ घाला आणि तेही छान परतवून घ्या. आता तांदूळ शिजतील इतपत पाणी घाला आणि चवीनुसार मीठ घालून भात शिजायला ठेवा. आता एका बाउलमध्ये 4 ते 5 चमचे बेसन घ्या. त्यामध्ये हळद, धने जिरे पावडर, हिंग, हिरव्या मिरचीचा ठेचा, आलं लसूण पेस्ट, मीठ आणि हवं असेल तर थोडंसं दही घाला. हे मिश्रण फक्त तेल घालून मळून घ्या. गरज वाटली तर थोडंसं तेल अजून घालू शकता. अगदी कमी तेलातही हे मिश्रण छान मळलं जातं. आता त्याचे छोटे छोटे गोळे तयार करा आणि त्यावर हाताचे हलकेसे ठसे उमटवा. दरम्यान जो भात आपण शिजायला ठेवला होता तो साधारण 30 ते 40% शिजलेला असेल. त्या भातामध्ये हे गोळे हलक्या हाताने ठेवा. वरून थोडासा भात पसरवा, जेणेकरून गोळे वरतूनही व्यवस्थित वाफवले जातील. गरज वाटली तर वरून थोडंसं पाणी शिंपडा आणि झाकण ठेवून सगळं छान शिजू द्या. एका बाजूला आपण नेहमी करतो तशी मस्त दह्याची कढी बनवून घ्या. थोड्या वेळाने बघा, गोळे छान शिजलेले असतील आणि भातही मस्त तयार झालेले असेल. आता गॅस बंद करा आणि 15 ते 20 मिनिटं छान वाफ येऊ द्या. आणि तयार आहे आपला गरमागरम स्वादिष्ट कढी गोळा भात. ही रेसिपी महाराष्ट्रात कुठल्या भागात बनवतात ते कमेंट करून नक्की सांगा आणि फॉलो केलं नसेल तर फॉलो करा.